Good morning, students. Today we are going to deal with 10th standard English lesson 2.2. The boy who broke the bank. The boy who broke the bank म्हणजे काय? बँक बुडवणारा मुलगा. म्हणजे बँक बुडवणारा मुलगा कशा प्रकारचा आहे? म्हणजे एक र्युमर जे आहे, र्युमर म्हणजे अफवा. आणि या अफवा कशा प्रकारे समाजामध्ये पसरत असते, त्यातल्या त्यात जी वाईट बातमी असते ती वाईट बातमी अगोदर पसरण्याला वेळ लागत नाही, वाऱ्याच्या वेगाने ती सगळीकडे पसरते. आणि अशीच अफवा जी आहे ती विनाशाचं कारण कसे ठरू शकते ही या लेसन मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तर हा पाठ पाहण्याच्या अगोदर आपण वॉर्मिंग अप म्हणजे चिटचॅट ऍक्टिव्हिटी जी आहे यातल्या गप्पा गोष्टी आपण करूया. फर्स्ट बघा ऍक्टिव्हिटी काय आहे, पेज नंबर 47 वरती. A lie can run round the world before truth has got its boots on. The above quotation express how fast rumors spread. वर दिलेले जे काय अवतरण आहे ते अवतरण किंवा अफवा कशा प्रकारे झपाट्याने पसरवतात हे सांगतं. आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे, अ लाय म्हणजे एखादी खोटी बातमी असेल तर ती किती वेगाने, वाऱ्याच्या वेगाने, झपाट्याने पसरते. आणि जे सत्य असतं ते सत्य मात्र अजून पसरायला सुरुवात होत असते, तोपर्यंत खोटं पसरून सगळीकडे काम पूर्ण करतं, असं त्याचा अर्थ आहे. पुढचा ऍक्टिव्हिटी बघा, टॉक विथ युअर ग्रुप अबाउट सम रिसेंट rumor when people believed at first and suffered for it later. म्हणजे लोक प्रथम विश्वास ठेवतात व नंतर त्याकरिता पश्चाताप भोगतात, मनस्ताप भोगतात. अशा नुकत्याच घडलेल्या काही पसरलेल्या काही अफवेविषयी तुम्हाला तुमच्या गटात चर्चा करायची आहे. आता कुठल्या अफवा त्या ठिकाणी पसरतात समाजामध्ये आपल्याला माहित आहे. बरेच वेळेस त्या ठिकाणी आपण बघतो की कुठल्या तरी सणाला काहीतरी साडी किंवा कुठला तरी कलर ठरलेला असतो, असं झालं नाही तर तसं होईल वगैरे असं म्हणतात. किंवा एखादी गोष्ट त्या ठिकाणी केली नाही तर असं प्रकोप होईल वगैरे वगैरे अशा खोट्या बातम्या त्या ठिकाणी येतात. आणि आपण सुरुवातीला त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्या गोष्टी करतो, नंतर मात्र त्याचा आपल्याला त्रास होऊ लागतो. किंवा जे भूत बाणामती वगैरे आहे यामध्ये पण अशा गोष्टी घडतात आणि आपण नको असलेल्या गोष्टीवरती, अफवेवरती विश्वास ठेवतो आणि मग त्याचा त्रास, मनस्ताप आपल्याला होत असतो. अशा काही घडणाऱ्या गोष्टीची आपण चर्चा करायची ग्रुपमध्ये. ऑल्सो डिस्कस हाऊ वन कॅन डिसाइड वेदर सम न्यूज इज फॅक्ट ऑर फेक. आणि त्यानंतर काही बातम्या ह्या सत्य असते किंवा वास्तव असतं किंवा काही खोटे असतात, फेक असतात, हे कसं ठरवायचं. तर ते ठरवण्यासाठी काही आपल्याला मुद्दे लक्षात घ्यावे लागतील. ती गोष्ट रिलायबल आहे का, बिलिव्हेबल आहे का, आणि एक्सप्लेनेशन त्याचा आपल्याला देऊ शकतो का, त्याला सायंटिफिक प्रूव्ह करता येतं का. या गोष्टी जर होत असतील तर ती फॅक्ट असणार. and suppose we can't discuss or explain that thing in the science or with the help of science, then you can tell that it is a fake news or it is a false news. Next activity बघा, who do you think are responsible for spreading false news. या गोष्टीला, खोट्या बातम्या पसरवण्याकरिता कोण जबाबदार असतात असे तुम्हाला वाटते. समाजातील एक विशिष्ट गट जो असतो तोच अशा प्रकारची खोटी बातमी किंवा खोट्या बातम्या पसरवत असतो. फेक न्यूज आर स्प्रेड बाय सम
लोफर्स, त्याला काय म्हटलेलं आहे, लोफर. और आयडल पीपल किंवा काही समाजातील आयडल, आयडल म्हणजे आळशी, आळशी लोक. और सम मिस्चिफ मेकर्स, किंवा समाजामध्ये काही खोड्या काढणारी माणसांचा गट असतो. विनाकारण काहीतरी खोड्या काढायच्या, कुरापत काढायची. तर या पद्धतीने हे लोक काय करतात, फॉल्स न्यूज स्प्रेड करतात, लक्षात घ्या. And they wanted to harass the people and take their revenge or complete their target. मग समाजातील विशिष्ट घटकाला किंवा विशिष्ट लोकांना त्रास देऊन त्यांना हॅरेस किंवा त्यांना त्रास झाला म्हणजे आपल्याला त्याचं समाधान मिळतं, असे काही गट असतो. आणि असे लोकच त्या ठिकाणी समाजामध्ये असे फॉल्स न्यूज स्प्रेड करतात. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आहे, डू यू बिलीव्ह इन ऑल द न्यूज दॅट यू कम अक्रॉस. तुम्हाला मिळालेल्या सर्व बातम्यांवर तुम्ही विश्वास ठेवता का. अर्थातच नाही, नो. वी कॅन यूज कॉमन सेन्स. आपण त्यासाठी काय वापरतो, आपला कॉमन सेन्स वापरतो, सदसद विवेक बुद्धी वापरतो की बातमी कशी असेल, खरी असेल की खोटी असेल. आणि रिझनिंग अँड इट्स रिअलिटी, आणि त्याला आपण रिझनिंग, त्याला कारण दाखवा असं सांगेल, कारण त्याचं शोधेल आपण. किंवा रिअलिटी जी आहे, रिअलिटी जी आहे ती रिअलिटी त्यामध्ये काय आहे का, सत्यता त्यामध्ये किती आहे हे पडताळून पाहू आणि नंतर मग ठरवू ती कशी बातमी आहे. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आहे, गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ अ rumor which seemed to be fact in the beginning, later it was proved false. एक rumorचं एक्झाम्पल द्यायचं. rumor म्हणजे अफवा, म्हणजे सुरुवातीला खरी आहे असं वाटलं पण नंतर मात्र ती खोटी झाली, खोटी ठरली, अशी एखादी गोष्ट आहे. उदाहरण आहे, त्या अफवेचं उदाहरण त्या ठिकाणी द्यायचं. परीक्षा जवळ आल्यानंतर अशी काहीतरी अफवा पसरते आणि त्यामुळे काही विद्यार्थी खुश होतात. फॉर एक्झाम्पल, SSC एक्झाम्स have been postponed for uncertain period. अनिश्चित काळासाठी 10वीची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे, अशी बातमी. and this news was not published by SSC board. आणि ही बातमी SSC बोर्डनी पब्लिश केलेली नसते. असं हे एक्झाम्पल. त्यामुळे काय होतं, सुरुवातीला आपल्याला बरं वाटतं, परीक्षा नाही तर आता, पण नंतर मात्र त्याचा त्रास होतो. सेकंड ऍक्टिव्हिटी बघा, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स, डिस्क्राइब वेदर इट इज फॅक्ट और rumor, जस्टिफाय युअर डिसिजन. खाली दिलेली जी काही न्यूज आहे, बातमी आहे किंवा जे विधान केलेलं आहे ते विधान सत्य आहे की अफवा आहे, याचं वर्णन करायचं आपल्याला आणि त्या तुमच्या निर्णयाचं समर्थन सुद्धा करायचं. म्हणजे आपला जो निर्णय आहे ती फॅक्ट आहे का rumor आहे, त्या ठिकाणी आपण एरो करणार आहोत, राईट साइन करणार आहोत आणि त्याच्या पुढे त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला शॉर्ट मध्ये द्यायचं आहे. पाहूया पहिलं वाक्य काय आहे, पहिलं स्टेटमेंट काय आहे, काऊ गिव्स बर्थ टू कफ. गाई वासरांना जन्म देतात. हे rumor आहे का फॅक्ट आहे? इट इज अ फॅक्ट. फॅक्ट या प्रकारामध्ये काय करायचे, बरोबर असं चिन्ह करायचंय आणि त्याचं एक्सप्लेनेशन पुढे लिहायचं. rumor मध्ये डॅश द्यायची, आडवी रेषा छोटीशी, आणि एक्सप्लेनेशन मध्ये काय लिहिणार, नॅचरल फेनॉमेनन. नॅचरल फेनॉमेनन ही काय नैसर्गिक घटना आहे, नैसर्गिक चक्र आहे. गाईच वासराला जन्म देत असते. सेकंड बघा, in 2025 the sun will swallow the earth. 2025 मध्ये सूर्य पृथ्वीला गिळेल.
स्वॅलो म्हणजे गिळणे. गिळेल हे सत्य आहे का? सूर्य पृथ्वीला गिळेल असं हे विधान सत्य आहे का? तर हे विधान र्युमर आहे. र्युमरच्या ठिकाणी र्युमरच्या रकान्यामध्ये बरोबर चिन्ह करायचंय, राईट मार्क करायचंय आणि फॅक्ट मध्ये आडवी छोटीशी रेष म्हणजे डॅश मारायची आणि एक्सप्लेनेशन काय द्यायचंय? नॉट सायंटिफिकली करेक्ट. काय एक्सप्लेनेशन द्यायचंय? नॉट सायंटिफिकली करेक्ट. त्यानंतर थर्ड बघा, यू रिसीव अ मेसेज दॅट you have won ₹5 crores in a lottery. तुम्हाला एक मेसेज मिळाला मोबाईलद्वारे. आपण बघतो अनेक मोबाईलवरती मेसेज येतात, तुम्ही एवढे जिंकले तेवढे जिंकले, इथं भेटा तिथं भेटा किंवा ते काय भरा ते कागदपत्र भरा वगैरे. असाच एक लॉटरी जिंकलेला तुम्हाला मेसेज आला, 5 करोड तुम्ही जिंकलेले आहेत लॉटरी मध्ये. तर ही काय असणार आहे? फॅक्ट असणार का र्युमर असणार? अर्थातच ती र्युमर असणार. If the message is not from the authority, कारण तो मेसेज कुठून आलेला नसतो? अथॉरिटी कडून आलेला नसतो, त्या प्रॉपर अधिकाऱ्याकडून किंवा लॉटरी सेंटर मधून आलेला नसतो, ती एक फेक न्यूज असते. चौथा आकडा बघा, bees beat their wings 270 times in a second. मधमाशी एका सेकंदाला 270 वेळा आपले पंख फडफडते. तर ही काय आहे? फॅक्ट आहे. बिकॉज एक्सप्लेनेशन मध्ये काय लिहिणार? सायंटिफिकली प्रूव्ड, म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या ते सिद्ध झालेलं आहे. त्यानंतर पाचवा का बघा, मेनी शिप्स अँड एरोप्लेन्स हॅव डिसअपियर्ड इन बर्म्युडा ट्रायंगल. बर्म्युडा ट्रायंगल मध्ये बरेचशी जहाजं आणि बरेचसे विमानं नष्ट झालेली आहेत, दिसेनाशी झालेली आहे. आणि हे सुद्धा काय फॅक्ट आहे, लक्षात घ्या. आणि मग फॅक्ट असेल तर आपल्याला रिझन एक्सप्लेनेशन द्यावं लागेल. इट इज अ प्रोवन फॅक्ट. प्रोवन म्हणजे प्रूव्ह म्हणजे सिद्ध करणे, प्रोवन म्हणजे सिद्ध केलेली आहे, प्रूव्ड फॅक्ट म्हणा पाहिजे. हे सिद्ध झालेलं सत्य आहे. सहावा का बघा, ड्रायव्हरलेस कार्स आर नो मोर ड्रीम. ड्रायव्हरलेस कार जे आहे ते आता काही स्वप्न राहिलेलं नाही. म्हणजे विदाउट ड्रायव्हर कार्स कॅन रन. ड्रायव्हर शिवाय सुद्धा कार धावू शकतात. ही फॅक्ट आहे. आणि एक्सप्लेनेशन मध्ये काय आपण लिहिणार? ट्रायल्स आर बीइंग मेड. याच्या ट्रायल सुद्धा झालेले आहेत. किंवा वी कॅन से दॅट now such kind of cars are available in the foreign countries. अशा प्रकारच्या ज्या कार आहेत त्या परकीय देशामध्ये किंवा युरोपीय देशामध्ये आपल्याला सध्या पाहायला भेटतात. पुढचा बघा, सातवा आकडा, सोफिया इज वर्ल्ड्स फर्स्ट रोबोट सिटीजन. सोफिया हा जगातील पहिला रोबोट सिटीजन आहे. इट इज अ फॅक्ट. त्याला काय लिहायचं? प्रूव्हन फॅक्ट, म्हणजे सिद्ध केलेलं सत्य आहे. त्यानंतर पुढे बघा, गोस्ट ड्वेल इन बनाना ट्रीज, बनियन ट्रीज. गोस्ट हे बनियन ट्री मध्ये म्हणजे वडाच्या झाडामध्ये राहतात. ड्वेल म्हणजे राहणे. भूत ही वडाच्या झाडामध्ये वास्तव्यास असतात. इट इज अ र्युमर. आणि त्यापुढे काय लिहायचं? नॉट सायंटिफिकली प्रूव्ड, विज्ञानाने सिद्ध केलेलं नाही. त्यानंतर नवं बघा, डू नॉट स्टेप आउट ऑन अ न्यू मून डे. न्यू मून डे ला तुम्ही घराच्या बाहेर पडू नका. इट इज ऑल्सो र्युमर बिकॉज इट इज अ सुपरस्टिशन. सुपरस्टिशन म्हणजे अंधश्रद्धा ही. आणि शेवटचा आहे, एलियन्स विल कॉन्कर द अर्थ. एलियन म्हणजे जे आपण समजलेलं आहे की वरती म्हणजे मून वरती वगैरे जे काय परग्रहावरती जे लोक आहेत असं इमेजिन केलेलं आहे, त्याला आपण एलियन म्हटलेलं आहे. आणि हे एलियन काय करतील? पृथ्वीवरती जिंकतील असं म्हटलेलं आहे. म्हणजे वाक्य कसं आहे? र्युमर आहे.
आणि त्याच्याबरोबर एक्सप्लेनेशन काय द्यायचं? इमॅजिनेशन नॉट कन्फर्म्ड. ही काय एक आपली इमॅजिनेशन आहे. इमॅजिनेशन म्हणजे आपण कल्पना केलेली आहे की असं असं असतं आणि काय प्रूव्ह झालेलं नाही, म्हणजे सिद्ध झालेलं नाही. सो लेट्स स्टॉप हियर. With the end of this chit chat activity, we will meet again with the lesson. It's a translation. Till take care. Have a nice day.